बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आणि म्हणून त्यांनी स्वतःची कुंडली पहिला स्वतः तपासावी. हा राजेश क्षीरसागर षंड नाही आहे कुणी याला घेरणं आणि कुणी अंगाला हात लावणं. शेवटी सुनील जाधव हा माझा पदाधिकारी, माझा कार्यकर्ता, त्याच्या केसाला धक्का लागला म्हणजे माझ्या केसाला धक्का लागण्यासारखा विषय. हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला माझा आक्षेप आहे. याचा अर्थ तुम्ही धमकी देता, त्याचा ऍडव्हान्टेज घेत त्यांनी तुम्हाला सांगतो मर्डर या ठिकाणी घडवली. निवडणूक प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवली. सुरुवातीपासूनच आमचा एक विरोधकांना आव्हान होतं की ही निवडणूक आपल्याला विकासावर बोला, पण सुरुवातीपासूनच त्यांची जी निवडणूक लढण्याची जी पद्धत होती ती अत्यंत चुकीच्या मार्गाने निवडणूक लढवत होते. म्हणजे वाटेल ते माझ्यावर त्यांनी आरोप केले, अगदी हीन पातळीवरचे आरोप केले, आणि काही लोकांनी आरोप केले त्यांना जनमानसात काही किंमत नाही हे देखील त्यात तथ्य आहे. पण एकंदरीत जर पाहिलं तर विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं. कारण मी नाव घेऊनच सांगतो, कोल्हापूर जिल्ह्याचा स्वतःला नेता समजणारे बंटी पाटील हे देखील गृहराज्यमंत्री होते, पालकमंत्री होते, विविध खात्याचे मंत्री होते. आणि असं असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं हाच माझा प्रश्न होता. आणि मी काय गेल्या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूरसाठी केलं हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मग असं असताना कालचा दिवस महत्वाचा होता. एकंदरीतच काल सकाळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे काही आमच्या बाजूनं वारं त्यांना दिसलं म्हणजे भगिनींच्या मधला उत्साह असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मला अनेक जण काल भेटत होते आणि ते म्हणत होते की आम्ही आमच्या जीवनामध्ये 40, 50 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, पण आज जो उत्साह या पेठांमधला जो मला पाठिंबा मिळालेला आहे तो त्याच्या पूर्वी कधीही पाहिला नाही. पेठांमधून भरभरून उत्साह त्या ठिकाणी होता. विरोधकांचे टेबल नव्हते, बसण्यापुरतं विरोधक बसले होते आणि लोकांच्यातच एक उत्साह होता. संपूर्ण जुन्या भागामध्ये तर होताच होता, कसबा बावड्यामध्ये देखील उत्साह होता. त्याचबरोबर इतर भागात देखील मी कुठलाही भेदभाव या ठिकाणी करणार नाही. पण असं लोकांचं म्हणणं होतं की गेल्या 40-50 वर्षामधली ही पहिली निवडणूक अशी आपण पाहतोय. असं होत असताना सकाळच्या सत्रामध्ये मला काही लोकांचा फोन आला की आम्ही मतदान करणार नाही, आमच्याकडे काही कामं झालेली नाहीत. मी त्यांना म्हणलं, अरे बाबा मी आता निवडणूक आहे, तुम्हाला कुठलं या ठिकाणी वचन आश्वासन देऊ शकत नाही, म्हणजे आम्हाला भेटून जावा. मग मी टाकळ्यासारख्या भागामध्ये भेट द्यायला गेलो होतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी त्यांना भेटलो घरी. मग त्यांच्या समस्या होत्या, इथं रस्ते नाहीत, गटर नाहीत, आमच्याकडे कोण येत नाही. मी म्हणलं मी तुम्हाला आज काय सांगू शकत नाही, निवडणुकीनंतर मी परत येईन आणि ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या मी करून देईन. शेवटी सुनील जाधव हा माझा पदाधिकारी, माझा कार्यकर्ता, त्याच्या केसाला धक्का लागला म्हणजे माझ्या केसाला धक्का लागण्यासारखा विषय आहे. आणि मग ते नुसतं नाटक करत होते. त्यांच्या धमक तर काय होती, अंगाला हात लावूनच बघायचं होतं त्यांनी, धमक तर नव्हतीच. पण हे सगळं करायचं कशा करत होतं, राजकारणासाठी करायचं होतं. आणि मग त्यांचे नेते आले आणि मग शेवटी आमच्या पण कार्यकर्त्यांना पेटांमधनं, कदमवाडीतनं, सगळ्या भागातनं कार्यकर्ते आले. मी SP ऑफिसच्या पुढे यायचं नाही म्हणून सूचना दिल्या. नानांनी सांगितलं त्या स्पॉटच्या पुढे कोणी यायचं नाही, गरज पडली तर आम्ही तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे आम्ही हे वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर ते समोर त्यांनी गेले, तिथं त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये स्वतः काहीतरी मसी असल्यासारखं भासवलं, आम्हाला घेरलं वगैरे, अशा पद्धतीच्या बातम्या गेल्या. हा राजेश क्षीरसागर षंड नाही आहे कुणी याला घेरणं आणि कुणी अंगाला हात लावणं, हे पूर्वी देखील आपण बघितलेलं. पण आम्ही या ठिकाणी संयम ठेवतो. संयमानं का जातो, आपल्याला ही निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढे घ्यायची आहे. आणि मग आम्ही आमचं मार्गस्थ झालो. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जायचं काय आणि हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला माझा आक्षेप आहे. याचा अर्थ तुम्ही धमकी देता. हिशोब चुकता केला जाईल म्हणजे काय, आम्ही केलंय काय, आमच्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावून बघा. शेवटी आमच्यात पण जे शिवसेना प्रमुखांचे गुण आहेत आमचे वरिष्ठ बघून घेतील. आणि म्हणून हे जे प्रकार आहेत यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे, याविषयी देखील आम्ही तक्रार करणार आहे. आणि त्याचबरोबर आचारसंहितेमध्ये संचारबंदी असताना त्या शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उभा राहता, लोकांना भाषण करा, तिथं भाषण करता, त्यांच्या भावना भडकवता, कसबा बोर्डा आणि इतर भागामध्ये फरक तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता, हे कितपत योग्य आहे. निवडणूक आयोगाला देखील त्याची आम्ही तक्रार करणार आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे.
आणि म्हणून अशा पद्धतीनं बघा, तुम्ही पूर्वी ते गृहमंत्री होते, त्याचा ऍडव्हान्टेज घेत त्यांनी काय केलं, त्याचा ऍडव्हान्टेज घेत त्यांनी तुम्हाला सांगतो मर्डर या ठिकाणी घडवले. पाचगावचे 2 मर्डर आपल्याला माहित आहेत, अशोक जाधव आणि अशोक पाटील आणि दिलीप जाधव. हे सगळं कशा करता करायचं? आपल्याला समाजकारण करायला शिकलं पाहिजे. जाती जाती धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची, त्याचा फायदा घ्यायचा, हे पूर्वीपासून काँग्रेसचं चाललेलं षडयंत्र आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःची कुंडली पहिला स्वतः तपासावी. बोलण्यासारखं बरंच आहे, पण माझा खास करून आक्षेप आहे की या ठिकाणी जे काही काल त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि हिशोब चुकता करतो, म्हणजे हे धमकी आहे. ही धमकी आहे. माझ्यावर 2 ठिकाणी जीवघेणा हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही हल्ल्यातून मी वाचलेलो आहे. लक्षात घ्या, शेवटी किती आम्ही काही असलो तर मॉब सायकोलॉजी वेगळी असती. त्यांनी मॉबला एकत्र करून आमच्यावर हल्ला करवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः त्या ठिकाणी उभा राहून त्यांनी भाषण दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं हे कृत्य पुन्हा हे शोभतं का काँग्रेसच्या नेत्यांना? आणि मग महाराष्ट्रामध्ये बोंबाबोंब करायची की शिवसेनावाल्यांनी हे केलं आणि ते केलं, आणि स्वतः किती तुम्ही चोख आहे. तुमचं षडयंत्र असतं. एखाद्या वेळेला एक घटना अचानकपणे घडली तर त्याला आपण काही बोलू शकत नाही, पण एवढा मॉब इथून कुठं येतो कसा अचानक? एवढं 200 इकडे येतात, तिकडे 25-50 लोक काट्या घेऊन उभारलेले असतात. म्हणजे तुम्ही प्री प्लॅन निवडणूक तुमच्या हातातनं गेलेली आहे, तर आता पुढं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा, आमच्याविषयी गैरसमज पसरवायचे आणि शेवटचा केविलवाना प्रयत्न करायचा.